सदभिस्तु लिलया पुरोक्तम शिलालिखितम अक्षरम असदभिस्तु शपथेनापि जललिखितम अक्षरम. एक संस्कृतमध्ये असा श्लोक आहे की एखाद्या चांगल्या माणसाने सदभिस्तु म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाने जर बोललं सहज तर ती काळ्या दगडावरची रेग असते. आणि असभ्य माणसानं म्हणजे नालायक माणसानं जर शपथ घेऊन जरी सांगितलं तरी त्याचं बोलणं म्हणजे पाण्यावरची रेग असते, असा या श्लोकाचा अर्थ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण दिलेला शब्द चक्क बदलताय. काय म्हटला होता आपण? जेव्हा पूरग्रस्त परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होते, पुराणात थैमान घातलेलं होतं, जिकडं तिकडं पाणीच पाणी झालेलं होतं आणि अशा विदीर्ण अवस्थेत तुम्ही शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे की जूनमध्ये कर्जमाफी देणार आणि सरसकट देणार. आणि जेव्हा अशी भयंकर परिस्थिती चालू होती आणि त्या संवेदनशील परिस्थितीत तुम्ही जर असं काहीतरी वाकडं तिकडं बोलला असता तेव्हाच तुमचं गणपती विसर्जन त्या पुरात जनतेनं केलं असतं. परंतु पुढचं तुम्ही निवडणुकीचं गाजर हे लक्षात ठेवून शेतकऱ्यांना शब्द दिला की जूनमध्ये मी तुमची सरसकट कर्जमाफी करतो. आता सगळं झालं, निवडणुका जिंकल्या, आपापल्या खुर्चीवर बसलात, पदं मिळाली आणि आता दिलेल्या शब्दापासून तुम्ही चक्क फिरताय. अहो, शेतकऱ्यावर अन्याय किती कराल तुम्ही? शेतकरी सहन करतोय म्हणून त्याच्यावर अन्यायच करणार आहात का? आमच्या गावाकडे एक म्हण आहे, बाईनं बोचा आणि गड्यानं वाचा जर सांभाळली तर बाईचं बाईपण आणि गड्याचं गडीपण राहत असतं. मग मला सांगा, आता बायाने त्या खराताच्या नादी लागून आपला बोचा गमावला, सोडा. मग तुम्ही कुणाच्या नादी लागलाय? तुम्ही दिलेल्या वाच्यतेपासून लांब जाताय किंवा दिलेली वाचा तुम्ही सांभाळू शकत नाही. काय म्हणता तुम्ही? ज्यांच्याकडं, ज्या शेतकऱ्याकडं बंगला आहे, ज्या शेतकऱ्याकडं कार आहे, अशांची कर्जमाफी होणार नाही, त्याला कर्जमाफी आम्ही देणार नाही का? अहो, गांडी तोंडात मातीचा सोर शेतकरी कामं करतो आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. प्रत्येकाला घरावर एक छप्पर पाहिजे असतं. म्हणजे शेतकरी कायम झोपडीत राहावा, शेतकरी कायम छपरातच राहायला पाहिजे, पत्र्यातच राहायला पाहिजे, असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे याच्यावरून शेतकऱ्याविषयी तुमची किती हीन भावना आहे हे लक्षात येतं मुख्यमंत्री साहेब. अहो, गांडी तोंडात मातीचा सूर कामं करतो शेतकरी, एवढं काबाड कष्ट करून उराशी एक स्वप्न बाळगतो, माझी बायका लेकरं, माझ्या बायका लेकराच्या डोक्यावर एक छप्पर बांधून आणि असं पदराला पैसा बांधून पैशाला पैसा लावून हा शेतकरी एक घर बांधतो. साधं या शेतकऱ्याला घरकुल आलं तर त्यात पदरचे 4 पैसे टाकून ते थोडं घरावर घर, खोल्यावर खोल्या बांधून बंगला टाईप करण्यासारखं स्वप्न असतं. प्रत्येकाला वाटतो माझा एक बंगला असावा आणि त्या शेतामध्ये त्या शेतकरी एक टुंबाच थोडासा बंगला बघतो राहिला, तो तुमच्या डोळ्यात खुपतो. अहो, तुम्ही एक तुमच्या बायकोला टाईम देऊ शकत नाही, परंतु माझ्या शेतकऱ्याला वाटतं मी सुद्धा माझी बायका पोरं घेऊन कुठंतरी नेऊन फिरवून आणावी, कुठंतरी फिरवावी, काहीतरी समुद्र दाखवावा, गणपती पोळा करा, हे करावं ते करावं. कुठंतरी 5-4 लाख रुपयाची सेकंड हँड ती 4 चाकी घेतं, ती तुमच्या डोळ्यात डजते. अहो, किती नालायकपणा, किती नालायकपणा. म्हणजे शेतकऱ्याने कार घ्यायची नाही, शेतकऱ्यानं बंगला बांधायचा नाही आणि त्यानं जर हे केलं तर त्याला शासकीय अनुदान किंवा शासकीय कर्जमाफी मिळणार नाही, एवढी नीच भावना तुमची मुख्यमंत्री साहेब. लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब, जर असंच जर चालत राहिलं तर शेतकरी उसळून उठल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा जर शेतकरी उसळून उठला तर ताणून खेटरानं हाणल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. काय चुकलं? ते आपल्या कडू साहेबांचं काय चुकलं? त्यांनी सांगितलं, अहो, शेतकऱ्यावर एवढी जर फाशी घेण्याची, आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर मंत्रीनं आमदार कापा. काय चुकलं त्यांचं? काय चुकलं? अहो, एवढं मोठमोठे भ्रष्टाचार करता, एवढे मोठमोठे घोटाळे करता, पैसा ढापता, जनतेचा कर ढापता, त्याच्यातून काही नाही ते तुमची आयुष्य आराम करता. तिकडं कुठं एफस्टीन फाईल बिलमध्ये काय ज्याचे असतील असे असल्या यशे करता तुम्ही आणि शेतकऱ्यांना साधी कार घेऊन ये, शेतकऱ्यांना साधं घर बांधू नये. शेतकरी आत्महत्या, त्या आत्महत्येची वेळ शेतकऱ्यावर येऊ नका. एखादं जरी असं उपचल, एक तरी असं जन्माला येईल की आत्महत्या करताना विचार करेल, आता मी तर मारणारच आहे, पण शेतकऱ्याच्या मुळावर उठलेल्या मंत्र्याला त्याचं मर्डर केल्याशिवाय मी मारणार नाही, असं एखादं उपजल. लक्षात ठेवा. त्याला आम्ही शहीद म्हणू, परंतु त्याला तुम्ही नक्षलवाद म्हणचाल, हे लक्षात घ्या. असं होऊ नये म्हणून शेतकऱ्याला न्याय द्या, शेतकऱ्याशी चांगलं वागा. मी पुन्हा पुन्हा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, शेतकऱ्याला जेव्हा जेव्हा जे पाहिजे ते द्या, नाहीतर एकदा शेतकऱ्याचा तळतळ कधी वाया जात नाही. चांगली गेली तोर मातीत वर करून, कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नाही अशा मोतीनं मिली. शेतकऱ्याचा तळतळ घेऊ नका, चांगलं नाही. लक्षात ठेवा फडणवीस साहेब, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा. असं जर नाही केलं तर होणाऱ्या परिणामास तुम्ही स्वतः कारणीभूत असाल, तुमचं मंत्रिमंडळ कारणीभूत असेल. लक्षात ठेवा.
जय जवान जय किसान.